मिरज वड्डी रस्ते रुंदीकरणात निकृष्ट काम. जनसुराज्य पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे मिरज शहर अध्यक्ष सादिक पठाण यांचा आरोप. कामांची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण, दिला इशारा. मिरज ते वड्डी दरम्यान सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप जनसुराज्य पक्षाने केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे 4 कोटी रुपयांच्या खर्चातून हा रस्ता दोन्ही बाजूंनी सुमारे 2.5 मीटरने रुंद करण्यात येत आहे. या कामासाठी 3 फूट खोदकाम करून खडी टाकून मजबूत रस्ता तयार करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात खड्ड्यात फक्त बारीक ग्रीट आणि मुरुम भरून काम केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जनसुराज्य पक्षाच्या अल्पसंख्याक सेलचे मिरज शहर अध्यक्ष सादिक पठाण यांनी या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इतक्या मोठ्या निधीतून होणारे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने हा रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला. सदर कामाची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी सादिक पठाण यांनी केली आहे. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता नागरिकांचेही लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी मिरजहून आदी माने.